टायमात बदल केलं व त्यामुळे टायमाची कमीमुळे आपण आता हे सामना 4 षटकांचा खेळवत आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते चिनार, लेफ्ट हँड राऊंड विकेट. तर त्याचा सामना करतील राजेश. राजेश यांनी 2017 मध्ये अतिशय धडाकेबाज अशी खेळी केली होती व गणेश पार्क वरती वादळी खेळी केली होती. जवळजवळ 9 चेंडूमध्ये त्यांनी तेव्हा 37 धावा कुठल्या होत्या. ते राजेश हे आज स्ट्राईकला आहेत. स्टार्ट. पंचांचा इशारा. पहिला चेंडू बाईकच्या स्वरूपात सामन्यास सुरुवात झालेली आहे. डान्सिंग अंपायर आम्हाला जे लाभलेले आहेत त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक असे आभार मानतो. वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 1. राजेश यांची इनसाइड कट. विवेक यांना काही जमलेलं नाही. चेंडू घोषांकित क्षेत्रात जात आहे. 1 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2. 4 षटकाचा हा सामना. 4 गोलंदाज अनिवार्य राहील. कंपल्सरी चेसिंग राहील. प्रथम यांचा फटका. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. जयेश यांना काही अंदाज आला नाहीये. जर त्यांनी उडी मारली असती तर कदाचित चेंडू हातामध्ये विसावला असता. परंतु चेंडू हवेच्या जोरावर झोतात बाहेर गेलेला आहे. 6 धावासाठी. सहा धावेंनी भर. धावसंख्या झालेली आहे ती 8. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या 8. प्रथम यांच्या बॅटेतून पहिला फटका. विपुल यांनी जवळजवळ 4थ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे. प्रथम यांनी षटकार मारल्यानंतर धन्यवाद डीजे. प्रथम यांचा मोठा फटका आल्यानंतर लगेच चिनार यांनी कमबॅक केलेला आहे आणि प्रथम यांना बाद केलेला आहे. विपुल यांनी 4थ्या प्रयत्नात अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. प्रथम यांची जागा घेण्यासाठी बोळीन संघाचे स्टायलिश फलंदाज हार्दिक येत आहेत. त्याच दरम्यान कोपराड संघाचे माजी खेळाडू परेश नाईक यांचं आगमन झालेलं आहे. मंडळ हार्दिक आभार. हार्दिक यांनी चांगला खेळून काढला चेंडू. परंतु चिनार का 1 धाव वाचू शकलेले नाहीत. 1 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या पोचलेली आहे ती 1 गडी बाद 9 धावा. चार चेंडू अखेरीस 9 धावा. स्ट्राईकवर आहेत ते राजेश. द्वितीय फेरीचा दुसरा सामना. एक धाव.
पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन चिनार स्ट्राईकवर आहेत ते हार्दिक. हार्दिक यांचा फटका विपुल यांच्याकडे आणि विपुल यांनी झेल सोडलेला आहे. विपुल यांच्या हातामध्ये काय आलेला नाही चेंडू. एक धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती पहिल्या षटकाखेरीज 1 गडी बाद 11 धावा. दरम्यान दुसरं षटक घेऊन येत आहेत ते जितू. लेफ्ट हँड राऊंड ऍक्शन. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज. जवळजवळ 7 ते 8 पावलाचा रनअप. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 11 धावा. स्ट्राईकवर आहेत ते हार्दिक. दुपारी जे हवेचं झोत लक्षात घेता जवळजवळ 4 षटकात कमीत कमी 50 ते 55 धावा उभारणं अपेक्षित आहे ते बोलिंग संघांना. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फलंदाज हा बाद आहे. धन्यवाद डीजे. राजेश हे धावचीत झालेले आहेत. राजेश यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते ऋषी. ऋषी हे गेले 2 वर्ष झाले व्हीव्हीएमसी मधून खेळत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 11. जयेश यांच्याकडून चेंडू सुटलेला आहे त्यामुळे एका धावेचं रूपांतर 2 धावेत झालेलं आहे. ऋषी यांनी आल्या आल्या 2 धावाचा एक फटका मारलेला आहे. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 13 धावा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी पण खरा
यानंतरचा होणारा सामना चेतक वाघोली वर्सेस VRCC नवाळे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करून घेणार आहोत. जयेशांच्या वायरीमुळे फटका काही जयेशांच्या हातात पोहोचू शकला नाही. धावसंख्येत 2 भर. हार्दिक यांनी मारलेला फटका पाहूया, सीमारेषा पार जातोय का आणि पंचांचा इशारा येतोय तो 4 धावा. धन्यवाद डीजे. दुसऱ्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 22 धावा. 11च्या सरासरीने धावगती राखण्यात यश मिळालं आहे ते विकास 11 बोळीन संघाला. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत ते बानकर संघाकडून प्रत्येक. स्ट्राईकवर आहेत ते ऋषी. एक वाजल्या एक प्लस एक बाईटची ओव्हरथ्रोची रन. टोटल 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24. तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू प्रतीक ऋषी यांना. अतिशय सुंदर असा चेंडू. चेंडू बाउंड झाल्यानंतर कानाच्या बाजूलून परफ्यूम डिलिव्हरी. ऋषी यांना काय समजलेलं नाही. दुपारी 1 नंतर वाऱ्याचा झोत लक्षात घेता कमीत कमी 50 ते 55 धावा उभारणं गरजेचं आहे ते बानकर संघाच्या विरुद्ध. ऋषी यांचा फटका गॅपमध्ये पाहूया. चेंडू सीमारेषा पार जातो का, परंतु योगेश यांची अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग व तसाच थ्रोही उत्कृष्ट, परंतु तो काय 2 धावा वाचू शकलेला नाही आहेत.
धावसंख्येत 2 निभर. धावसंख्या पोचलेली आहे ती 26 वर. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 26. घोषांकित क्षेत्रात 1 रन. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27. तिसऱ्या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. 8 चेंडू अजून बाकी आहेत. बोळीन संघाच्या दृष्टीने 8 चेंडूत कमीत कमी 20 धावा येणं अपेक्षित आहे. तर बानकर संघाच्या दृष्टीने त्या धावा 8 चेंडूमध्ये 15 पर्यंत रोखण्यात यश मिळवलं तर 45च्या खाली थांबवण्यात ते बोळीन संघाला यशस्वी ठरतील. प्रतीक अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. अतिशय सुंदर यॉर्कर चेंडू. तो जसा फलंदाजाला समजला नाही तसा तो विकेट किपरलाही समजला नाही. चेंडू घोषांकित क्षेत्रात. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर आहेत ते ऋषी. या षटकामध्ये बोळीन संघाला 5 चेंडूत रोखण्यात यश मिळवलं आहे ते प्रतीक यांनी. 5 चेंडूत 6 धावा खर्ची केलेल्या आहेत. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित आहे ते बोळीन संघाच्या दृष्टीने. ऋषी यांना फटका काही टाइम करू शकलेला नाहीये. चोरटी अशी धाव घेतलेली आहे. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती 30. या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. चार चार चौथा षटक व अखेरचा षटक घेऊन आलेले आहेत ते योगेश. स्ट्राईकवर आहेत हार्दिक. 3 षटका अखेरीस विकास 11 बोळीन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. हार्दिक यांचा फटका पाहूया. प्रतीक यांच्या हातामध्ये येतो का? प्रतीक यांना मिज्जत झालेला आहे चेंडू. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार चौकार. 4 धावांसाठी. हातामधला चेंडू प्रतीक यांना काही अंदाज आलेला नाही. पुन्हा फुलटॉस चेंडू. लॉलीपॉप चेंडू. तो चेंडू सीमारेषा पार पाठवलेला आहे हार्दिक यांनी. धन्यवाद डीजे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 40 वर. बानकर संघांनी जी 3 षटकामध्ये धावगती 10 ची राखली होती, या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. हार्दिक 11 बॉल 24 वर तडाखेबंद अशी फलंदाजी करत आहेत. पुन्हा फटका हवेचा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. लगातार 3 चेंडूवर 3 मोठे फटके.
धन्यवाद डीजे. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 46 वरती. या षटकातील 3 चेंडूवर 4-6-6 हा मोबाईल नंबर नसून हे या षटकातलं पृथक्करण आहे. वैयक्तिक 30 धावावर 12 चेंडूत हार्दिक 30 धावांवर खेळत आहेत. पुन्हा फटका हार्दिक यांच्या काय बॅटीला चेंडू लागलेला नाहीये. चेंडू घोषांकित क्षेत्रात. एक धाव. स्ट्राईक चेंज झालेली आहे. स्ट्राईक आलेली आहे ती ऋषी यांच्याकडे. ऋषी यांच्याकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा बोळीन संघाला. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 47. शेवटचे 2 चेंडू. कमीत कमी एक मोठा फटका अपेक्षित बोळीन संघाच्या दृष्टीने. ऋषी यांनी मारलेला फटका पाहूया. चेंडू हवेत आहे आणि जितू यांना काही अंदाज आलेला नाही. ते जवळजवळ सीमारेषेपासून 3 फूट आतमध्ये उभे होते आणि चेंडू सीमारेषा पार षटकार त्यांच्या हाताला लागून चेंडू गेलेला आहे बाहेर. धन्यवाद डीजे. जितू हे जवळजवळ सीमारेषेपासून 3 फूट मध्ये होते, परंतु त्यांना वाटलं की ते सीमारेषेच्या जवळ आहेत, नजदीक आहेत. अंदाज चुकला आणि 6 धावा आल्या. हा फटका एक रन तर निघालेली आहे आणि चुकीचा थ्रो केलेला आहे. 2 रन निघालेले आहेत. 2 रननी धाव संख्या झालेली आहे ती 55. विजयासाठी 56 धावाची आवश्यकता. मी चेतक वाघोली संघाचे कर्णधार यांना नम्र विनंती करतो की त्यांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यावे. तसेच VRCC नावाडी संघाच्या कर्णधारालाही विनंती करतो की त्यांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यावं. चेतक वाघोली संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती. चेतक वाघोली संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की त्यांनी टॉस साठी यावे. नवाडा संघाचे कर्णधार हे आलेले आहेत. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करून घेणार आहोत. तर मी चेतक वाघोली संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यावं. नवाळे संघाचा कर्णधार आलेला आहे. धन्यवाद डीजे. मागच्या षटकामध्ये योगेश यांच्या षटकामध्ये जवळजवळ 24 धावांची लायलूट केलेली आहे. त्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल व 1 डबल. 3 षटकामध्ये जी धाव संख्येची सरासरी 30 धावा होत्या. 10च्या सरासरीने 30 धावा झाल्या होत्या. ती शेवटच्या
षटकामध्ये उंच असा डोंगर 24 धावांचा आला. धावसंख्या 56 वर पोहोचलेली आहे. 56 धावा करायच्या आहेत. 55 वर झालेला आहे. आणि माझ्या मते जवळजवळ 1 ते 2 वर्षानंतर मी टॉस करण्यासाठी तन्मय यांना पाहतोय, जे चेतक वाघोली संघाकडून आलेले आहेत. 2 वर्ष आधी त्यांनी टॉस साठी आले होते माझ्या माहितीप्रमाणे. तर मी नवाळे संघाचे कर्णधार. आपले कुठे गेले? मी मंगेश नाईक यांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यावं. त्यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. टॉस नाणेफेकीचा कौल चेतक वाघोली संघाच्या बाजूलून गेलेला आहे. मी तन्मय यांना विचारतो की त्यांनी निर्णय काय असेल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मुंजीचा कार्यक्रम पाहता व त्यानंतर त्यामध्ये आपले जे जेवण असतं ते पाहता, तर तुमचा संघ पूर्ण आलेला आहे का आणि जेवून आलेला आहे की फिट आहे फुल? आम्ही जेवायचे थांबलो आहोत. सकाळी 10चा सामना सांगून आम्ही दुपारी नाश्ता पण केला नाही, तर दुपारचं जेवण तर बाजूलाच राहिलंय. मागच्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही तुम्ही संघ अंतिम सामना खेळला होता. नवाळे संघ व वाघोली संघ अतिशय दोघी फॉर्म मध्ये असलेले संघ आहेत. नवाळे संघाविषयी विरुद्ध तुमची काय रणनीती असेल व किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करता? कमीत कमी 30 ते 35 धावाचं टार्गेट रोखण्याचं टार्गेट आहे आमचं. तर बघूया. त्यांचे धुरंदाज सार्थक, श्रेयस असे बल्लेबाज असताना खूप मुश्किल होणार आहे. बघूया. धन्यवाद तन्मय. श्रेयस, तुम्ही नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम तुम्हाला फलंदाजी आहे, तर काय टार्गेट दुपारचं वाऱ्याचं परिस्थिती लक्षात घेता काय टार्गेट सेट करणार? आम्ही 35 ते 40 धावा करण्याचा मानस करू, कारण की वाघोली संघ हा बलाढ्य संघ आहे. त्यांचा बॉलिंग अटॅकसुद्धा चांगला आहे. सो जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दोन्ही संघाला व विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वाघोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे व नवाळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. त्याच दरम्यान पहिला चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात. धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा, 2 वाईट, वाईट प्लस 1 अवांतर अशा 2 धावा. जयेश आणि भाग्येश ही सलामीची जोडी बानकर संघाकडून, तर बोळीन संघाकडून कौस्तुभ. अतिशय सुंदर चेंडू फलंदाजाच्या बॅटीला लागलेला आहे. अतिशय तत्पर असे आमचे पंच. पाणी आहे का संपला? आणायला लागेल तुम्ही. पहिली विकेट भाग्येशच्या स्वरूपात. वा पंच. या रर्रा. रर्रा. धन्यवाद डीजे.
आणि आता भाग्यशांच्या स्वरूपात बळी गेल्यानंतर त्यांच्या जागी आलेले आहेत ते बानकर संघाचे चेहरा मोहरा असलेले बानकर म्हणजे एक समीकरण झालेलं आहे बानकर आणि विवेक. ते विवेक नाईक सामेती क्रीडा समितीचे अध्यक्ष. विवेक विवेक यांचा पहिलाच फटका चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार. फोर. हा हे अतिशय चांगला असा चेंडू. विवेक यांनी त्याला योग्य तो सन्मान दिलेला आहे. क्रिकेट हे निव्वळ काही ताकदीचं काम नसते. काही चेंडूची वाट पाहायची असते व काही चेंडूची वाट लावायची असते. त्यात पहिल्या चेंडूवर विवेक यांनी वाट लावली तर दुसऱ्या चेंडूवर वाट पाहून 1 रन घेतली. अतिशय समजदारीचं क्रिकेट खेळत आहेत ते विवेक यांनी. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 10. अतिशय चांगला असा चेंडू जयशय शेपलून बॅटीखाली घेण्याच्या प्रयत्नात. चेंडू काही जयशंना समजलेला नाही. चेंडू घोषांकित क्षेत्रात 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 11. विजयासाठी 56 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले आहेत ते एकता बानकर संघ. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन कौस्तुभ स्ट्राईकवर आहेत ते धडाकेबाज फलंदाज विवेक. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू विवेक यांना काही समजलेलं नाही. त्यांनी वाईट साठी आशाळभूत नजरेने पंचाकडे पाहिले परंतु पंचांचा त्यावर पंचांना काहीच परिणाम पडलेला नाही आहे. चेंडू निर्धाव जात आहे. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 11. विजयासाठी अजून 3 बॉलर आदित्य तीन षटकामध्ये 45 धावांची आवश्यकता आहे ती. बानकर संघाला जवळजवळ 15च्या सरासरीने धावसंख्या हवी आहे. 1 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 11. चेंडू वाईड अवांतर अशी धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 12. एक काम करा
थँक्यू डीजे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अंपायरनी विवेक हा हिट विकेट झालाय की बोल्ड झालाय? हिट विकेट, बोल्ड आउट झालाय. ओके, विवेक बोल्ड आउट झालाय. बॅट्समन बोल्ड आउट झाला, हिट विकेट नाही. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. स्कोर झाला आहे 15 रन झालेले आहेत. आता चिनार बॅटिंगला आलाय. हा उत्कृष्ट फलंदाज आहे. चांगला बॉल. 15 झाला. 2 ओव्हर 15. हे पैसे नाहीत ना भाऊ. बानकर संघाला 2 ओव्हरमध्ये 12 बॉलात 41 रन्स पाहिजेत. नेक्स्ट बॉलर प्रथम हा जयेश यांना. वीस रन रेट रिक्वायर्ड आहे बानकर संघाला. अच्छा, अरे वाह, उत्कृष्ट कॅच. जयेश आउट हो गया. अतिशय उत्कृष्ट अशी किपिंग केलेली आहे हार्दिक यांनी. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातले 3 बॉल आणि 21 झालाय. 21. तिसऱ्या षटकातील धन्यवाद डीजे. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 9 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वर आलेले आहेत ते योगेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते चिनार. त्याच दरम्यान मनोज दादा यांचे आगमन झालेले आहे. त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं.
मनोज दादा यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आमचा एक त्यांनी सांगण्यास बंद केलं होतं, परंतु आमचा एक मेसेज बघितला, त्यांनी समोरून आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि ती जी सुरुवात झाली आम्हाला जो आमचा आर्थिक पाठबळ मिळालं त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक असं आभार मानतो व त्यांना मी आसनस्थ होण्याची विनंती करतो. नव्याने धन्यवाद डीजे. नव्याने आलेल्या प्रेक्षकांसाठी तसेच दादांच्या माहितीसाठी तीन षटक अखेरीस 3 षटक झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 22. विजयासाठी 7 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. श्री गणेश मंडळ कोफराड आयोजित सचिन स्मृती चषक 2024 स्पर्धेचा आजचा दुसरा व अंतिम दिवस. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना एकता बानकर वर्सेस विकास 11 बोळिंज. बोळिंज संघांनी प्रथम 55 धावा केल्या 4 षटकामध्ये व बानकर संघाला विजयासाठी 56 धावांचं लक्ष दिलं होतं. किती झाला? 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 22. एका षटकामध्ये 34 धावांची आवश्यकता. त्याच दरम्यान आमचे उदयदादा यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचे मी हार्दिक असे स्वागत करतो. वाईट +1 22 धावसंख्येत 2 निभर. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते राजेश. जितू यांनी मारलेला फटका चेंडू वरती पावीवर चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. चेंडू 28 ना. जीतू आया. जीतू कितना चाहिए वो अब 28. जीतू ने 6 मारा क्या? हाँ. देख लेना आ रहा है 34 पाहिजे ना. हाँ 5-28 बराबर बरोबर का. जितू यांचा फटका चाललाय चेंडू सीमारेषा जवळ. भाई वो 2 ऐड किया आपने वाइड +1 ऐड किया उसमें पहली बॉल पे वाइड +1 पहला वाइड +1 हाँ उसके बाद छक्का था. ते किती झाला? त्यांना अपडेट करायला किती झाला आपला झाला 30 टार्गेट 56 अभी स्ट्राइक पे कौन है? एक तो पे योगेश है. चेंडू निर्धाव. 1 2 3 बॉल झाले 3च बॉल वाटते. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. 3 चेंडूत 26 धावांची आवश्यकता. योगेश यांना फुल टच चेंडू. योगेश यांना काय फटका मारता आलेला नाहीये. चेंडू 1 धाव घेतलेली आहे. यानंतरचा होणारा सामना अतिशय रोमहर्षक अशी लढत VRCC नावाळे वर्सेस चेतक वाघोली. गत स्पर्धेतील अंतिम सामना खेळलेले 2 संघ एकमेकांना लढत देण्यास भिडणार आहेत. ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्यास जवळजवळ 38चं तापमान असताना सुद्धा ग्राउंडवर 1150च्या आसपास प्रेक्षक व तितकेच युट्यूबवर लाईव्ह. सर्व प्रेक्षकांचं व खेळाडूंचं मी हार्दिक असं स्वागत व आभार मानतो. या रणरणच्या उन्हामध्ये जमा झालेले पण आपल्याला लागेल ना तेवढंच राहिलं.
मी एकता बांधकर संघाच्या विवेक नाईक यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. बोळींज संघ हे विजय झालेले आहेत व सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे तो बोळींज. सामनावीर हार्दिक का विवेक नाईक यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यावं. हार्दिकच आहे मॅन ऑफ द